झी 24 तास एक पाऊल पुढे. साजणी या गाण्याच्या माध्यमातून रवी जाधव यांनी एक आगळावेगळा प्रयोग केलेला मराठी म्युझिक इंडस्ट्रीमध्ये. आणि आता पुन्हा एकदा रवी आणि शेखरची ही जी जोडी आहे ती पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येते. सावली या गाण्याच्या माध्यमातून रवी आपल्या सोबत आहे. रवी, आधी साजणी आणि आता सावली म्हणजे अगदी रोमॅन्सेस इन दी एअर. जेव्हा आम्ही साजणी केलं त्यावेळी ते सिंगल होतं, त्यामुळे सिंगल गाणं कोण घेणार, त्यामुळे कुठची म्युझिक कंपनी नव्हती. त्यामुळे म्हटलं चला आपण वेगळा प्रयोग करून बघूया. तर त्याचा आम्ही व्हिडिओ केला आणि तो व्हिडिओ मी यूट्यूबला टाकला आणि त्याला जवळजवळ 3 ते 4 लाख त्याला आतापर्यंत हिट मिळालेत. नुसतं ते नाही तर लोकांनी त्या गाण्याचे स्वतःचे व्हिडिओ करून पाठवलेत, गिटार वाजवून किंवा ॲक्टिंग करून. आणि मला वाटतं हे खूप पॉझिटिव्ह साईन आहे. एव्हरीबडी वर्किंग टुवर्ड्स अ गोल की आपल्याला कधी छान गाणं करायचं आहे, एक छान व्हिडिओ करायचा आहे. देर इज नो मनी इन्व्हॉल्व हिअर. आणि जे काय आम्हाला पुढे यूट्यूबमधनं किंवा जे काय प्रॉफिट किंवा जे काय मिळेल ते मानिकेतन नावाची संस्था आहे ठाण्यामध्ये, अनाथ मुलीची संस्था आहे, त्याला सगळं डोनेट केलं जाईल, जे आम्ही साजणीला पण केलं होतं. रवी, मला ॲक्च्युली तुला तोच प्रश्न करायचा होता की एक म्युझिक अल्बम प्रॉपर न करता फक्त एक गाणं करणं आणि त्या गाण्यातनं किती प्रॉफिट होतं. आणि आता शेखर ही तुझी साथ देतोय, चिऊ आणि अव्याही आहेत, सुनिधी स्वतः या शूटसाठी आलेली आहे. खरंच म्हणजे काय प्रॉफिट मिळतं या माध्यमातून? काहीच नाही ॲक्च्युली, आनंद मिळतो आणि मला वाटतं आनंद सर्वात मोठा प्रॉफिट आहे. आणि त्यापेक्षा दुसरं प्रॉफिट कुठचंच नाही. जर खरं सांगू तर हे गाणं लोकांना आवडलं आणि लोकांनी त्याचे स्वतःचे व्हिडिओ पाठवले की लोकांनी त्यांची जी सावली की त्यांना जी सावली छळते तिथपर्यंत तर हा मेसेज पोचवला की मला अजून जी सावली छळते. कारण काय झालं, हल्ली फेसबुक म्हणा किंवा ट्विटरमुळे ना खूप जुने मैत्रिणी एकत्र आलेत. तुम्ही जर नोटीस केलं तर गेले 20 वर्ष न भेटलेलं कोणी सडेल तुम्हाला फेसबुकला भेटतं, तर त्याला तुम्ही नक्की शेअर करू शकता की तुझी सावली मला त्रास देते असून. आणि त्यात एक छान काहीतरी इंटरेस्टिंग होऊ शकतं. आणि मला जनरली वाटतं की जसं मी मगाशी म्हटलं की आज जरी अल्बम असला त्या अल्बममधलं मला एखाद दुसरं गाणं चांगलं असतं, तर प्रत्येक गाण्याला ड्यू रिस्पेक्ट मिळत नाही. आणि नंतर MP3चं अल्बम होतं त्यात 30-40 गाणी असतात. त्यामुळे एक तुम्ही जो माहिती तर पहिल्याच्या LPच्या असतात त्यात 1 किंवा 2 गाणी असायची खूप आधी. त्यामुळे सिंगल हा खूप महत्त्वाचा प्रकार आहे आणि इंटरनॅशनली सिंगल रिलीज करणं हा खूप मोठा प्रकार आहे, जो मराठीमध्ये सिंगल साजणीच्या मार्फत एक खूप मोठा जेन्युइन प्रयत्न झाला की सिंगल रिलीज करून त्याला पॉप्युलराईज करणं. आता सावली होतं ज्यात पुन्हा सिंगल रिलीज करतोय आम्ही आणि सिंगल पॉप्युलराईज करायचा प्रयत्न करतोय. देर इज नो अल्बम, देर इज नो म्युझिक लेबल, आम्हीच आहोत म्हणजे मी आणि शेखर. आणि हे म्युझिक सगळ्यांना म्हणजे हे नेटवर्क असणं आणि सगळ्यांसाठी अवेलेबल आहे, पण हे फुकट आहे. रवी, एक वेगळा प्रश्न करेन की चिऊ आणि अव्या हे बालक-पालकमधले 2 अगदी इंटरेस्टिंग आणि क्यूट कॅरेक्टर्स, पण आता चिऊ आणि अव्या मोठे झाले, त्या अल्बममध्ये आपल्याला ते पाहायला मिळतं. आणि चिऊ सुनिधीच्या रूपात दिसते आणि अव्या शेखरच्या रूपात. म्हणजे ही कॉन्सेप्ट भन्नाट आहे, ही कॉन्सेप्ट कशी सुचली? बेसिकली आम्ही शोधत होतो की सावल्या की काय सावल्या असतील, कसं असतील. आणि एक दिवस मीच हवेली पाखरे गाणं पाहत होतो आणि त्याच्या आधीचा सीन पाहत होतो जेव्हा चिऊ म्हणते की अव्या तू असं का केलंस वगैरे, मी तुला भाऊबीजेचं ओवाळण्या होती. अव्या म्हणतो अगं चिऊ वगैरे, आणि ती म्हणते म्हणजे बीज बोलणारच नाही आता वगैरे, ती निघून जाते. मला वाटतं दॅट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग पार्ट टू ओपन दिस व्हिडिओ की अरे असं झालं तर त्या दोघं आता मोठे झाले तर आणि त्यांना त्या गोष्टी आठवल्या तर काय होऊ शकेल. आणि आय थिंक व्हिडिओ असा एक छान माध्यम आहे ना ज्याच्यामुळे तुम्ही अशा गोष्टी इंटरेस्टिंग गोष्टी करू शकता, काही इम्पॉसिबल गोष्टी पॉसिबल करू शकता. आणि इट्स लाईक अ स्मॉल फिल्म ना 4 मिनिटाची, तर 4 मिनिटाचं गाणं आहे पण त्याच्यामध्ये बऱ्याच लेयर्स आहेत त्या गाण्यामध्ये. आणि आय होप लोकांना हा व्हिडिओ आवडेल आणि माझे लिरिक्स तर जाता जाता एक शेवटचा प्रश्न जो मला कायम पडतो की वाईफ प्रेरणा आहे?
हां, माझ्या सगळ्या स्टोरी ती असते ना ऑलरेडी, की आमचं स्वतःच अफेअर इतके वर्ष होतं, 12 वर्ष वगैरे, आणि त्यामुळे असतं माझं रिफ्लेक्शन बऱ्याच ठिकाणी असतं. आणि टीपीत तर तुम्हाला जास्त दिसेल, कारण टीपीत बऱ्यापैकी माझी आणि मेघाची स्टोरी आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. चला रवी, या नवीन वाटचालीसाठी ऑल द बेस्ट, आणि आमच्याशी इतक्या आपुलकीने बोललास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्स लॉट, माय प्लेजर, थँक्यू व्हेरी मच. तेव्हा इथे पुन्हा एकदा वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, मात्र तुम्ही पाहत राहा झी 24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.